तुम्ही 12th मध्ये गेला आहात का? आणि बोर्ड्स आणि नीट 2027 मध्ये देणार आहात का? मग एक ऑनेस्ट प्रश्न विचारते. तुम्ही आता जे करत आहात, त्यामुळे बोर्ड्स प्लस नीटमध्ये 650 प्लस मार्क्स अचीव्ह करणं शक्य होईल, असं तुम्हाला वाटतंय का? की आता फक्त अभ्यास चालला आहे, असं स्वतःच्याच मनाशी तुम्ही स्वतःला कन्व्हिन्स करत आहात? मग हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. कारण ट्रुथ थोडंसं वेगळं आहे. तुम्ही 12th मध्ये जे करता, त्याच्यावरती ठरणार आहे, की तुम्ही नेक्स्ट इयरच्या रिझल्टमध्ये रिग्रेट करणार आहात, की सक्सेस एन्जॉय करणार आहात. चला तर मग एक छोटासा सेल्फ चेक करूयात. तुम्ही रोज अभ्यास करता, पण डिस्ट्रॅक्शन्स आहेत, असं वाटतं का? पूर्ण दिवस गेला, तरी सुद्धा प्रॉडक्टिव्ह वाटत नाही, असं फील होतं का? खूप अभ्यास करून सुद्धा जेव्हा मार्क्स कमी येतात, तेव्हा कॉन्फिडन्स लो होतो का? जर या प्रश्नांची उत्तरं हो आहेत, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. आणि पॅरेंट्स, तुम्ही सुद्धा हा व्हिडिओ नक्की पहा. कारण अशा कोणत्या चुका आहेत, ज्या टाळल्या तर मुलांना अपेक्षित मार्क्स नीटमध्ये मिळू शकतात, हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नमस्कार, मी डॉक्टर मोनिका, डॉक्टर आणि सायकॉलॉजिस्ट आणि गेली काही वर्ष मी नीट ॲस्पिरंट्सना नीट प्रिपरेशनमध्ये मदत करते. आणि एक गोष्ट खूप क्लिअर आहे. नीटमध्ये फेल होण्याचं कारण इंटेलिजन्स नसतं, तर मिस्टेक्स असतात. 12th मध्ये गेला तर बिगेस्ट कन्फ्युजन कोणतं असतं माहिती आहे? मी पहिले बोर्डचं सिलेबस कंप्लीट करू की नीटच्या प्रिपरेशनवरती फोकस करू? आता रिॲलिटी मात्र वेगळी आहे. बोर्ड्स आणि नीटचा सिलेबस सेम आहे, पण अप्रोच मात्र वेगळा आहे. बोर्ड्समध्ये तुम्ही थिअरीवरती फोकस करता, लाँग आन्सर्सवरती फोकस करता, तर नीटमध्ये तुम्ही एम-सी-क्यूजवरती आणि ॲप्लिकेशनवरती फोकस करता. एक्झाम्पलच द्यायचं झालं, तर तुम्ही चॅप्टर वाचलाच. तर जेव्हा तुम्ही बोर्ड्सची तयारी करता, तेव्हा बोर्ड्समध्ये तुम्ही त्या चॅप्टरच्या रिलेटेड क्वेशनची ॲन्सर लिहिता. व्हेअरएज त्याच चॅप्टरवरच्या ॲप्लिकेशन बेस्ड एम-सी-क्यूज तुम्ही नीटमध्ये सॉल्व्ह करता. आज तुम्ही किती एम-सी-क्यूज सॉल्व्ह केलेत? बऱ्याच मुलांना असं वाटतं, की मी खूप तास अभ्यास केला म्हणजे मी खूप अभ्यास केला. ॲक्चुअली हे एक फेक हार्डवर्क आहे. कसं ते समजावून सांगते. माझ्याकडे एक मुलगा होता, जो दिवसाचे 12-12 तास अभ्यास करायचा. पण रिझल्ट काय होता? तर नीटमध्ये 420 मार्क्स. आणि माझ्याकडे एक मुलगी होती, जी रोजचे फक्त 6-7 तास अभ्यास करायची, पण ती स्ट्रॅटेजिकली अभ्यास करायची. आणि डिफरन्स वॉज तिला 550 प्लस मार्क्स मिळाले. या दोघांच्यामध्ये डिफरन्स काय आहे? तर पहिला मुलगा फक्त वाचत होता आणि जी मुलगी होती, ती मात्र स्वतःला टेस्टही करत होती, अॅनलाईजही करत होती. स्वतःच्या चुका सुधारत पण होती. तुम्ही नोट्स बनवत आहात का? खरं सांगायचं तर रिव्हिजन ही नीटमध्ये खूप इम्पोर्टंट आहे. तुम्ही ॲक्टिव्ह रिकॉल करता आहात का? सेल्फ टेस्टिंग करता आहात का? एम-सी-क्यूज सॉल्व्ह करता आहात का? जर तुम्ही हे स्ट्रॅटेजिकली करत असाल, तर तुमचा नीटमध्ये स्कोअर चांगला येऊ शकतो. नीट म्हणजे रिटेन्शन गेम आहे. तुम्ही किती लक्षात ठेवू शकता हे इम्पोर्टंट आहे. तुमच्या बाबतीतही असंच होतं का? आज वाचलं, की 3 दिवसांनी थोडंसंच लक्षात राहतं. 7 दिवसांनी तर पूर्ण ब्लँक होतं आणि मग जेव्हा ॲक्चुअल एक्झामची वेळ येते, तेव्हा पुन्हा सर्व रिवाईज करावं लागतं. ब्रेन आपल्या मेमरीमध्ये रिव्हिजनशिवाय गोष्टी स्टोअर करून ठेवत नाही आणि नीट हा रिटेन्शन गेम असल्यामुळे, मेमरी टेस्ट असल्यामुळे तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी ह्या लक्षात ठेवाव्या लागतात आणि म्हणून रिव्हिजन इम्पोर्टंट आहे. तुम्ही कोणताही टॉपिक करत असाल, तर त्याची रिव्हिजन एका दिवसाने, 7 दिवसाने, 30 दिवसाने अशी झालीच पाहिजे. रिव्हिजन नाही, याचा सरळ अर्थ असा होतो, की जेव्हा एक्झाम जवळ येईल, तेव्हा तोच टॉपिक तुम्हाला पुन्हा सुरुवातीपासून अभ्यास करावा लागेल. तुमच्याकडे एक योग्य रिव्हिजन सिस्टम आहे का? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. नीट आणि बोर्डची प्रिपरेशन करणारी मुलं बऱ्याच वेळेस म्हणतात, "मॅडम आम्हाला बर्नआउट फील होतं." याचं कारण काय आहे माहिती आहे? आपण खूप मोटिव्हेशनने टाईमटेबल बनवतो, अभ्यासाला सुरुवात करतो. पहिले 1-2 दिवस खूप जास्त एक्स्ट्रीम एफर्ट्स देऊन तो अभ्यास पूर्ण करतो. आणि मग हळू-हळू काय होतं, तर हळू-हळू प्रॉडक्टिव्हिटी कमी होते. जितका पहिल्या 2 दिवसांमध्ये अभ्यास झाला, तितका 3ऱ्या-4थ्या दिवशी होत नाही. आणि मग त्यामुळे काय होतं, की गिल्ट यायला लागतं, की अरे आपला अभ्यास कंप्लीट नाही झालेला आहे. सिलेबस जेवढा ठरवला होता तेवढा कंप्लीट नाही झालेला आहे.
आणि मग अल्टिमेटली गिल्ट आल्यानंतर पुन्हा अजून प्रोडक्टिव्हिटी कमी होते, अजून अभ्यास कमी होतो आणि मग हे सायकल सुरू राहतं. ब्रेनला कन्सिस्टन्सी लागते, एक्स्ट्रीम्स नाहीत लागत. मग हा प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करायचा? तर प्लॅनिंग करताना रिअलिस्टिक प्लॅनिंग करा. प्लॅनिंगमध्येच ब्रेक इन्क्लूड करा आणि असं प्लॅनिंग बनवा जे तुम्ही कन्सिस्टंटली रोज फॉलो करू शकाल, डेली करू शकाल. स्वतःला एक प्रश्न विचारा, तुम्ही कन्सिस्टंट आहात की तुम्ही तुमचा अभ्यास हा तुमच्या मूडप्रमाणे ठरवता? बोर्ड आणि नीटची प्रिपरेशन करताना रँडम स्टडी म्हणजे रँडम रिझल्ट. बघूयात, आज सकाळी उठून ठरवूयात काय करायचं. पाहूयात आज क्लासमध्ये किंवा कॉलेजमध्ये काय शिकवून होतंय, त्यावर ठरवूयात. बघूयात आज कशाचा मूड येतोय, त्याप्रमाणे अभ्यास करूयात. या प्रकारे जर स्टडी प्लॅनिंग केलं गेलं, तर हे रँडम स्टडी प्लॅनिंग होतं आणि रिझल्ट्सही रँडम आहेत. ही ही एक बिगेस्ट मिस्टेक आहे. त्यामुळे आपल्याला संपूर्ण क्लॅरिटी हवी आहे, की आपल्याला किती सिलेबस कंप्लीट करायचा आहे आणि तो किती ड्युरेशनमध्ये करायचा आहे. या प्रकारे तुम्ही मंथली, वीकली आणि डेली टाईम टेबल बनवले, तर तुम्ही तुमचे डेली सिलेबस कंप्लीशनचे गोल्स सहज अचीव्ह करू शकाल. आपल्याला फक्त 4 प्रश्न स्वतःला विचारायचे आहेत. मी आज कोणता स्टडी करणार आहे? किती वेळ करणार आहे? किती एम-सी-क्यूज सॉल्व्ह करणार आहे? आणि मी रिव्हिजन कधी करणार आहे? या स्लॉट्समध्ये जर तुम्ही तुमचं स्टडी प्लॅनिंग बसवलात विथ इन्क्लुडिंग बफर टाईम, तर तुमचे स्टडी गोल्स नक्की कंप्लीट होतील. एक लक्षात घ्या, मोटिव्हेशन टेम्पररी आहे. प्लॅनिंग मात्र तुम्हाला परमनंटली रिझल्ट देईल. काय तुमच्याकडे रिटन प्लॅन आहे का? जस्ट इमॅजिन, नेक्स्ट इयर काही स्टुडंट्स हे चांगले रिझल्ट सेलिब्रेट करत असतील आणि काही स्टुडंट्स मात्र शांत बसलेले असतील. हा फरक त्यांच्या इंटेलिजन्सचा नाही. हा फरक आहे त्यांच्या डिसिजनचा, जो डिसिजन ते आज घेणार आहेत, 12th मध्ये गेल्या-गेल्या घेणार आहेत. तुम्ही कोणता डिसिजन घेत आहात? जर तुम्हाला खरंच नीट 2027 क्रॅक करायची असेल, तर कमेंटमध्ये नीट 2027 असे टाइप करा किंवा मला माझ्या WhatsApp नंबरवरती नीट असा मेसेज पाठवा. मी तुम्हाला कंप्लीट रोडमॅप देईन. आणि हो, तुम्हाला नीटमध्ये 650 प्लस स्कोर करायचा असेल, तर त्याचा ब्लूप्रिंट आपण एका वर्कबुकमध्ये पब्लिश केलेला आहे. हे फ्री वर्कबुक तुम्हाला हवं असेल, तर याच WhatsApp नंबरवरती मला नीट 650 प्लस ब्लूप्रिंट असा मेसेज नक्की करा. नीट टफ नाहीये. फक्त रॉंग स्ट्रॅटेजी नीटला टफ बनवते. स्टार्ट राइट, स्टे कन्सिस्टंट, रिझल्ट तुम्हाला नक्की मिळणारच.